हॅलो फ्रेंड्स, रोहिज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज परत एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. ढोकळा झटपट होणारा इन्स्टंट असा हा ढोकळा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप बारीक सारीक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे ते बघू शकता आणि त्याप्रकारे हा ढोकळा करू शकता. खूप सुंदर असा आहे. ज्यांना पटकन असा ढोकळा खायची इच्छा असेल तर अगदी अर्ध्या तासाच्या आत आपला ढोकळा हा पटकन बनणारा आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. करूया आपल्या इन्स्टंट ढोकळ्याला सुरुवात. हे बघा, मी ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवणार आहे त्या पहिलं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अशी एक जाळी ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे. म्हणजे आपण ढोकळा ज्या भांड्यात शिजवू ते भांड्याच्या खालीच पाणी राहिलं पाहिजे अशाने, आणि तो आपण प्रीहीट करायला ठेवलेला आहे, म्हणजे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ज्याच्यात ढोकळा लावायचा आहे आपल्याला, त्याला पहिल्यांदा असं सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आणि ही सगळी प्रोसेस करताना आपण पाणी टाकलेलं हे भांडं अगदी एकदम मंद आचेवरती गरम करायला ठेवायचं आहे. कारण का नंतर तुम्ही पाणी गरम करायला ठेवलं तर मग आपल्याला ढोकळा शिजायला वेळ जातो आणि ढोकळा चिकटसर होतो. त्यामुळे ही सगळ्या प्रोसेस आहे ते आधी करायच्या. तेल बिल हे लावून सगळं आधी करून ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे आणि बेसन हे नेहमी चाळूनच घ्यायचं. पहिलं 1 कप मी चाळून घेतलेला आहे, त्याच्यानंतर परत अर्धा कप मी घेतलेला आहे. हे बघा, अर्धा कपसुद्धा मी पहिलं चाळून घेते. कारण बेसन चाळून घेतलेलं असेल तर ढोकळा अजून हलका होतो. बेसन आपलं छानपैकी चाळून झालेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलं. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे 1.5 कप बेसन चाळून घेतलेलं होतं ते पहिलं आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. खूप सोपी प्रोसेस आहे, पण सगळ्यांनाच ढोकळा खूप कठीण वाटतो, पण असं अजिबात नाही आहे. अशा पद्धतीने केलात ना तर तुम्ही रोज करू शकाल, एवढा सुंदर असा आपला हा ढोकळा होतो. हे बघा, बेसन काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचा 1 कप पाणी टाकणार आहे. पाणी एवढंच टाकायचं आहे, ह्याच्यावरती पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, नाहीतर बॅटर आपला एकदम पातळ होईल आणि मग आपला ढोकळा चिकट होणार, फुगणार नाही पाहिजे तसा. इथे मी एक मोठ्या लिंबाचा रस घेतलेला आहे. इथे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल कंपल्सरी टाकायचे, म्हणजे ढोकळा खाताना घास लागणार नाही, ढोकळा सॉफ्ट होतो. त्यामुळे तेल अजिबात स्किप करायचं नाही. 2 टेबलस्पून साखर, 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. त्याच्यावरती हळद टाकायची नाही, नाहीतर आपला ढोकळा असा लालसर किंवा असा वेगळाच थोडा कलर येतो. 1 टीस्पून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण मस्तपैकी मिक्सरला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. छान पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता, आता मी ओतताना तुम्हाला दाखवते की आपली कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ढोकळ्याच्या बॅटरची. एवढीच, ह्याच्याहून पातळ असता कामा नये ती. आपला बॅटर तयार झालेला आहे. पाणी आपण गरम करायला, म्हणजे भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे मी इनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर आपला ढोकळा लवकर करायचं आहे. त्याच्या आधी आपण बॅटर करून तो तसंच एक वेळ 10-15 मिनिटं ठेवू शकतो. पण एकदा इनो टाकला त्याच्यावरती 1 टेबलस्पून हे पाणी टाकलं आहे, म्हणजे इनो व्यवस्थित मिक्स होण्यासाठी, आणि लगेच ते एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे. आता हे फेटताना तुम्ही बघू शकता की लगेच आपला ढोकळ्याचा बॅटर आहे तो असा फुलायला सुरुवात होते. म्हणजे आधी त्याचा जो हे होता, म्हणजे पातळ वगैरे होता, आता तो बघा कसं असं फुललेला, असा डबल झालेला आहे आपला बॅटर. हे बघा, अशा पद्धतीने आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण तेल लावलेलं जे भांडं होतं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला हा सगळा बॅटर हा काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती एकदम सॉफ्ट असा बॅटर तयार झालेला आहे मस्तपैकी. आपला दिसतानाच तो असं एकदम वेगळाच असा फ्लफी दिसतोय. आता हे सगळं उरलेलं जे आहे सगळं आहे ते मी त्याच्यामध्ये काढून घेते. आता हे बघा, इथे आपण हा आता ढोकळा आहे तो ठेवायचा आणि बरोबर 25 मिनटं आपण हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. 25 मिनटात हा ढोकळा शिजवताना अजिबात झाकण उघडायचं नाही. एकदा त्याच्यामध्ये परत थंड हवा शिरली की मग आपला ढोकळा पाहिजे तसा शिजणार नाही, फुगणार नाही, तो तसा मग चिकट होऊन जातो. त्यामुळे बरोबर 25 मिनटं अजिबात झाकण हे करायचं नाही. आता 25 मिनटं झालेली आहेत. गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर परत 5 मिनटं झाकण न काढता असाच ढोकळा तो ठेवून द्यायचा.
आता 5 मिनिटानंतर मी परत आता त्याचं झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा असा डबल तयार झालेला आहे मस्तपैकी. आणि तो आता आपण चेक करूया शिजला आहे की नाही. मी बरोबर मधोमध अशी सुरी घातलेली आहे. सुरी एकदम क्लीनपैकी बाहेर आलेली आहे, म्हणजे आपला ढोकळा मस्तपैकी झालेला आहे. आता हा मी काढून घेतला आहे, असंच थोडासा थंड करून घेतला आहे. आता ते मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. त्यासाठी आपण सुरीने आधी सगळा भांड्याकडनं तो सगळा मोकळा करून घेऊया, म्हणजे आपल्याला काढताना पटकन तो निघू शकतो. हे बघा आपण भांड्यातनं काढलेला आहे. किती छानपैकी आपला ढोकळा हा तयार झालेला आहे. आता ह्या ढोकळ्याला द्यायची आहे आपल्याला फोडणी. हे बघा खूप छान सॉफ्टपैकी आपला ढोकळा तयार झाला आहे. आता फोडणी द्यायच्या आधी आपण ढोकळ्यावरला जी मिरची ढोकळ्याबरोबर आपण खातो, सगळ्यांना आवडते ढोकळ्यावर मिरची खायला, ती मिरची आधी आपण तयार करूया. आपण तेल घेतलेलं आहे, फोडणीला जे तेल घेतलं आहे त्याच्यातच मी मिरची फ्राय करून घेतलेली आहे थोडीशी. अगदी की आपल्याला भरपूर हे करायची आणि जर असा मिरचीचा कलर बदलला की ती काढून घ्यायची. आणि आता आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ पेरून घेऊया आणि थोडंसं अगदी चिमूटभर गरम मसाला पेरून घेऊया. त्याने खूप छान अशी मिरची लागते. आता इथे मी 1 टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून त्याच्यात साखर टाकून घेतली आणि ते पाणी आपण साखर विरघळून साईडला ठेवलेलं आहे. इथे आता 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून तेलात तडतडून घेतली आणि गॅस बंद करून ते तसंच्या तसंच ठेवून दिलेलं आहे. आणि जे आता आपण साखरेचं पाणी तयार केलेलं होतं ते आता आपण हळूहळू त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं तेल हे आतमध्ये ढोकळ्यामध्ये मिक्स व्हायला ते पाणी मदत करतं. आता इथे मी ढोकळा जो होता तो आपला कापून घेऊन व्यवस्थित त्याचे पीसेस करून घेते. हे बघा खूप छान असं सॉफ्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि आता आपण जी फोडणी दिली होती ती अलगद आपण त्याच्यावरती ओतूया. साखरेचं पाणी ओतल्याने थोडासा स्वीटनेस त्याच्यामध्ये येतो आणि तेल आपलं आहे, जी आपली जी फोडणी आहे ती आतमध्ये मिक्स व्हायला सुद्धा थोडी मदत होते. हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि असं छानपैकी इन्स्टंट आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी, करायला खूप सोपा अशी सुंदर ही ढोकळ्याची रेसिपी आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका.